नमस्कार, मी वैद्य योगेश बेंडाळे. बऱ्याचदा आपली कल्पना असते आयुर्वेद म्हणजे जडीबुटी, आयुर्वेद म्हणजे हर्बल, आयुर्वेद म्हणजे जुनं पुराणं, आयुर्वेद म्हणजे प्राचीन. तर आयुर्वेद म्हणजे यापैकी काहीही नाही. आज असंख्य आजारांच्या बद्दल चर्चा होताना दिसते आणि बहुतेक वेळेला ही चर्चा फिरून फिरून लाईफस्टाईल या ठिकाणी येऊन थांबते. होय, टॉक्सिकोलॉजी आणि फॉरेन्सिक मेडिसिन आयुर्वेदामध्ये एक शाखा म्हणून आहे. असे कित्येक आजार ज्याचा अनाकलनीय गोष्टींशी संबंध असू शकतो किंवा मानसिक गोष्टींशी संबंध असू शकतो, अशी एक विकसित शाखा आहे ज्याला ग्रहचिकित्सा असं म्हणतात. तर आयुर्वेद मनाची काळजी दैनंदिन स्वरूपामध्ये कशी घ्यावी हे दिनचर्येत सांगतो. त्याला सद्वृत्त असं म्हटलं जातं. जगातल्या इतर कोणत्याही वैद्यक शाखांमध्ये नसलेली अशी आयुर्वेदामध्ये एक शाखा आहे आणि तिचं नाव रसायन किंवा जरा, की आयुर्वेद नावाचं काहीतरी शास्त्र आहे. जे शास्त्र या भारतवर्षात जन्मलं आहे. आधी माहिती असणं, मग त्यातून जाणीव होणं, मग ती जाणून घेणं आणि मग त्याचा स्वीकार, अशा या पायऱ्यांमधनं जाण्याकरता निदान आपल्याला हे माहिती असावं की आयुर्वेद काय आहे.